पुणे महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ आत्ता आपल्या सोबत आहेत। माजी नगरसेवक आहेत अशोक हरनावळ आणि गटनेते देखील ठाकरे गटाचे आहेत। ठाकरे गटातले सक्रिय नेते जरी म्हटलं तरी वावगं ठरणार। अशोकजी, आत्ता संजय राऊतांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये म्हटलात की नीलम गोरे हे तुम्हाला टॉर्चर करत होते, पैशांची मागणी तुमच्याकडनं केली जात होती। काय नेमकं संजय राऊतांनी जे काही आरोप लावले, जे काही म्हटलं, जे मुद्दे मांडलेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं? खरं पाहायला गेलं तर त्यांनी काल जो त्यांनी आरोप केला तो अतिशय चुकीचा आहे। कारण आजही आम्ही एक ठाकरे कुटुंबाशी रक्ताचं नातं आहे, त्या रक्ताच्या नात्याचं एक पलीकडलं एक नातं म्हणून आमचं ठाकरे कुटुंबाशी नातं आहे आणि आम्ही शिवसैनिक आहे। पण त्यांनी लक्षात घ्यावा की ज्या मातुश्रीने आपल्याला वाढवलेलं आहे, ज्या मातुश्रीच्यामुळं आपण एवढं पद भूषवलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध जर तक्रार जर तुम्ही अशा पद्धतीनं करणार असाल तर माझ्याकडे एक इतिहास आहे। मी महानगरपालिकेचा गटनेता होतो आणि बाळासाहेब ठाकरे हयात असतानाचा मी नगरसेवक आहे आणि गटनेतासुद्धा 2012ला साहेब असताना आहे। आमच्यावर किती प्रकारे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तरी आम्ही मातुश्रीशी एकनिष्ठ आहेत, आजही आहे, उद्याही असणारच। आणि आम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला संपर्क नेते असताना तुम्ही काय आम्हाला स्टेटमेंट दिलं आहे, त्यापैकी मी 2 नेत्यांचं आवर्जून नाव घेऊ शकतो। एक म्हणजे नीलमताई गोरे आणि दुसरे गजानन कीर्तीकर। ह्यांनी आमच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये महानगरपालिकेच्या अगदी आमची कार्यपत्रिकासुद्धा तपसून ते घेत होते। म्हणजे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की त्यांनी काय महानगरपालिकेमध्ये किती लक्ष होतं, त्यामध्ये काय काय आहे। तर त्यांनी वेळ आली तर त्यांनी आता इथून पुढे इशारा आहे त्यांना की तुम्ही जर आमच्या साहेबांविषयी जर काय बोलणार तर आम्हाला आमच्या पद्धतीनं तुमचं जे काय आहे ते सर्व काढावं लागेल। पण संजय राऊतांनी एक मुद्दा मांडलाय की तुमच्याकडे म्हणजे नीलम गोरे या तुमच्याकडे पैशांची मागणी करत होत्या, ज्या ज्या वेळी बैठका होत होत्या त्या त्या ठिकाणावर तुम्हाला नंतर त्यांनी पैसे मागणी ही सातत्याने तुमच्याकडनं होत होती। काय नेमकं कसं आहे, मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, मी एक झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे। फार मी झोपडपट्टीतनं पूरग्रस्त चाळीत आलेलो आहे। माझा इतिहास म्हणजे सर्वसामान्य एक रिक्षावाला, त्यातनं मी नगरसेवकपद भूषवलेलं आहे। मला फक्त मी बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक आणि रिक्षावाला, ह्याच्या पलीकडं मला ह्या राजकीय ह्याच्यात एक 80% समाजकार्य 20% राजकारण हा माझा पिंड होता। मला त्या आर्थिक धोरणाशी काही घेणं देणं नव्हतं। पूर्वी आम्हाला हे कलियुग आहे, आत्ताची लोक जातात की पैशाच्या मोहापाठी किंवा इतर गोष्टीसाठी इकडून तिकडे जातात, पण आम्ही फक्त काम म्हणजे समाजाचा समाजसेवा म्हणून आम्ही त्यात उतरलेलो एक शिवसैनिक म्हणून। ज्या वेळेला आम्ही महापालिकेचा इतिहास बघत होतो आणि महापालिकेमध्ये जात होतो त्यावेळेला हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं ते काम करून आमच्याशी हे करत होते। त्यावेळेला बरंचसं असं DP असेल इतर काही प्रकार असेल, आम्ही DPला आम्ही विरोध केला तरी देखील पहिल्यांदा त्यांनी पाठिंबा द्यायला लावला। तुम्ही आता त्यात समजून घ्या की काय काय आहे। पण त्यांना मला आपल्या माध्यमातून त्यांना मी सांगत आहे की कृपया तुम्ही साहेबांविषयी काय बोलू नका, कारण तुम्ही एक बोट तिकडं करचाल तर 4 बोटं तुमच्याकडे आहेत। पण मग त्यांनी जे म्हटलंय की तुमच्याकडे मागणी व्हायची, हे काय काय कुठे कधी कधी काय झालंय का? असं कधी मागणी केली गेली होती, किती साधारणतः कशा पद्धतीने? आता तुम्हाला सांगितलं की संपर्क नेत्यांचं हे काम नसतं की कार्यपत्रिका बघणं महापालिकेची, त्यातच तुम्ही ओळखून जा की काय असेल ते। तुम्ही स्पष्ट बोला ना तुमच्याकडे नेमकं, कारण संजय राऊतांनी थेट तुमचं नाव घेतलेलं आहे, थेट तुम्ही कारण की तुम्ही नीलम गोरेंच्या त्यावेळी निकटवर्तीय म्हणून सुद्धा मानले जायचे। त्या ज्यावेळी नीलम गोरे या ठाकरे गटात होत्या त्यावेळी तुम्ही त्यांच्या अगदी निकटवर्तीय होते। मग संजय राऊतांनी आज जे म्हटलं थेट तुमचं नाव घेऊन सांगितलं की तुमच्याकडनं ती सगळी वसुली केली जायची किंवा तुमच्याकडनं ती मागणी केली जायची। मी परत तुम्हाला सांगतो की आपल्याकडं संपर्क नेता असताना माझ्या कारकिर्दीमध्ये 4 संपर्क नेते होते, त्यापैकी नीलमताई गोरे आणि गजानन कीर्तीकर, नंतर अमोल कोले, उदय सामंत। तर मी कृपया 2च लोकांची नावं घेऊ शकतो, त्यामध्ये नीलमताई गोरे आणि गजानन कीर्तीकर।
ह्यांनी काय केलं असेल काय हे समजून घ्या. समजून घ्या म्हणजे तुम्ही स्पष्ट बोला, काय नेमकं तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? आम्हाला म्हणायचं म्हणजे आता मी म्हटलं ना त्यांना, मी इशारा दिलाय, तुम्ही जर आता जर आमच्या साहेबांविषयी जर काय बोलणार असेल तर माझ्याकडे कुंडली आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे मला ते पुराव्यांशी काढन. मग माझ्या अधिकाऱ्यांना काय केलं, माझ्या अधिकाऱ्यांकडून काय केलं, मला किती हे केलं ते मी सर्व करेन. कारण ठीक आहे ना, आम्ही तर आमचं काय असेल ते हे आमचं तुमच्या समोरच आहे. आमच्याकडे काही नाही. आजही आम्ही टू व्हीलरवर आहे, कालही टू व्हीलरवर होतं आणि उद्याही टू व्हीलरवर. आम्हाला मोहच नाही आहे कसला. आम्हाला म्हणतात की पद जर घ्यायचं असेल तर मर्सिडीज द्याव्या लागायच्या, तसा तुमचा नेमका काय अनुभव होता? पद नाही, ते त्यांचं मत झालं. साहेबांनी आम्हाला कधीही असं काही कुठल्या गोष्टीचंही नाही. साहेबांनी एक दोन वेळा सांगितलं की तुला योग्य वाटतंय का, ते बरोबर आहे का, एवढंच साहेब बोलले. साहेबांनी मला आजपर्यंत ते आमचं दैवत आहे, त्या मातुश्री हे आमचं दैवत आहे. त्या तिथं गेल्यानंतर आम्हाला कधीही त्यांचे कुठलेही नाही. ह्यांना कसला अनुभव आला मला माहिती नाही, ह्यांचा अनुभव मला आलेला आहे. माझ्याकडून 10 वर्ष सातत्याने बघा राजकारणामध्ये, राजकारणाच्या पलीकडे एक संबंध असतात. तुमचा 2017ला माझा पराभव झाल्यानंतर साधा देखील त्यांनी कधी मला विचारलं नाही की अरे एवढ्या वर्षे तुम्ही सातत्याने आपले संबंध असलेले, तुम्ही फोन करून सुद्धा विचारलं ना की काय चाललंय. तुमचा अनुभव काय आला? तुम्ही आता जे म्हटलं तुम्हाला काय नेमका अनुभव आला तो सांगा. अनुभव आता तुम्ही माझ्याकडून वधून नका घेऊ. म्हणजे तुमच्याच नेत्यांनी या संदर्भातला खुलासा केल्यामुळे म्हणून आहे नेत्यांना आमच्या संजय राऊत साहेबांनी जे काय बोलतात, आज एकमेव माणूस आहे ह्या महाराष्ट्रात ह्या देशामध्ये राऊत साहेब की ते परखड बोलतात, कुठलीही भीती न हे करता, आणि त्यांनी सांगितलेला स्पष्ट आणि त्यांनी अभ्यासपूर्वक ते बोलतात. एखादी गोष्ट बोलली असेल तर ती सत्य असते आणि त्यांनी त्याचा काल 4 दिवस पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्यातूनच त्यांनी बोललेलं आहे. त्यावर तुम्ही समजून घ्या की ते 100% काय काय केलं आहे. फक्त वेळ आले तर मी ते पुराव्यासहित तुम्हाला पुरावा सादर करेन. तुमच्याकडे देखील पुरावे? हो, आमच्याकडे आम्हाला लक्षात घ्या ह्या गोष्टीचे काही पुरावे नसतात, पण आम्हाला हे 2-4 तुम्ही एखादी गोष्ट तरी पुराव्याशी सापडते आमच्याकडे असू शकते ना. पण मग पुण्यात देखील असं झालंय का? कारण त्या संपर्क प्रमुख होत्या तुम्ही म्हणताय, मग पुण्यात जे तुम्ही आता गटनेते होतात किंवा इतर शहर प्रमुख अमुक हे जी पदं देत असताना असं काही झालंय का, किंवा असे काही व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाण या सगळ्या याच्यात झाली का त्यांच्या माध्यमातून? हो, त्यांच्या माध्यमातून अशी लोकांना, बऱ्याचशा लोकांना, मी एकटाच कशाला बोलतात, बाकीचे लोक बरेच जण बोलतात ना. हा, असं होत. म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीशिवाय पद मिळत नव्हतं त्यांच्या माध्यमातून असं तुम्हाला म्हणायचं? हो, 100% त्यांना आधी त्यांच्या बऱ्याचशा लोकांना माहिती पण आहे की. पण मग आता नेमकं काय, ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं आरोप केले जात आहेत साताऱ्यात? आरोप तर करावा, आता आरोप करावा साहेबांवर. मग मला लक्षात घ्या, मी मीडियासमोर सांगाल की काय आरोप असतात ते. तुमच्याकडे तुमची कुंडली माझ्याकडे आहे, माझी दाखवा तुम्ही काय असेल. मी फार तर मला राजकीय माझ्यावर गुन्हे आहेत, त्याच्या पलीकडे काय होणारच नाहीये. पण त्यांनी असं बोललं नाही पाहिजे, एवढं मात्र. धन्यवाद. तर ठाकरे गटाचे हे माजी गटनेते आहेत, पुणे महानगरपालिकेत माजी नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि नीलम गोरे यांनी जे आरोप केलेला आहे त्या आरोपांना संजय राऊतांकडे उत्तर देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता अशोक हरनावळ यांनी देखील त्याला उत्तर दिलेलं आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने आरोप करत असाल तर तुमची कुंडली आमच्याकडे आहे, आम्हाला देखील पुरावे सादर करावे लागतील, असा थेट इशारा अशोक हरनावळ यांनी नीलम गोरे यांना दिलेला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.